विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपला वाढदिवस साजरा केला। ज्यामध्ये उंबरडे येथे महाआरोग्य शिबिर, आदरवाडी येथील बुद्ध विहारासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, तर बारावे येथील बुद्ध विहारासाठी खुर्च्यांची भेट, हॉलीक्रॉस शाळेजवळील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फळ वाटप, छाया टॉकीज परिसरातील सदिच्छा या दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि केडीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या छावा चित्रपटाचा मोफत शोचे आयोजन करण्यात आले होते। यातील शांतीधाम वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी तर चक्क अतिशय सुरामध्ये बार बार ये दिन आए बार बार ये दिल गाए या सुप्रसिद्ध हिंदी गाण्याच्या माध्यमातून आमदार विश्वनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या प्रेमळ आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या। ते पाहून आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह उपस्थित सर्वच जण अतिशय भारावून गेले। यावेळी माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, गणेश जाधव, माजी नगरसेविका वैशाली भोईर, उपशहर प्रमुख सुनील खारुक, विभाग प्रमुख रामदास कारभारी, डॉक्टर धीरज पाटील, चिराग आनंद, युवासेना चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध सामाजिक उपक्रम करून तो साजरा केला जातोय, काय सांगू? आज 4 एप्रिल आहे। दरवर्षीप्रमाणे तो वाढदिवस आपण साजरा करतो। शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि हे दिघे साहेब असल्यापासून आमचा तो पिंड आहे। आता माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या छत्रछायेखाली हा कारभार आम्ही करत असतो। आणि मग अशा वेळेला आपण आपला वाढदिवस साजरा करतो, मोठ्या उत्साहाने करतो। त्याच्यासाठी सर्व प्रकारचे समजा जेवण असेल, बुके असतील, हे असेल, सर्व असतं। पण अशा वेळेला कुठेतरी समाजातील ह्या घटकांचासुद्धा विचार व्हावा, ते दरवर्षी असतं माझं, कुठे ना कुठे मी त्या पद्धतीने करत असतो। ह्या वर्षी तर गेल्या वर्षी वाढदिवस साजरा न झाल्यामुळे आणि पुन्हा निवडून आल्यामुळे ह्यावर्षी कार्यकर्त्यांचा उत्साह जोरात आहे। त्यामुळे दरवर्षी 1-2 कार्यक्रम करायचो, पण ह्या वेळेला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आहेत। आरोग्य शिबिर आहे, ते वृद्धाश्रमात फळं वाटप झाले। आता इथे सदिच्छा मतिमंद मुलांची शाळा, इथे जेवण वाटप केलं आहे आपण। अनेक ठिकाणी अनेक वस्तू आपण दिलेल्या आहेत। आणि आता 2:30 वाजता कल्याण डोंबिवली महापालिकेची जी शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना छावा चित्रपट आपण मोफत दाखवणार आहोत। तर अशा पद्धतीचे समाजोपयोगी कार्य आपण आपला वाढदिवस साजरा करत असताना समाजातील ह्या घटकांचा विचार करायला पाहिजे, ह्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून। आणि 80% समाजकारण 20% राजकारण हे बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य लक्षात घेऊन हे आजचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आलेला आहे। वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी तुम्हाला वेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या, तुम्ही भारावून गेले होते? हो, ते कसं झालं, मी स्वतःसुद्धा भारावलं होतं, ते लोक पण भारावून गेले होते की एक आमदार आमच्याकडं येतो आणि एवढ्या अस्तेवाईकपणे चौकशी करतो, आमच्याबरोबर बसतो, सर्वांचं दर्शन घेतो, त्यांना फ्रूट दिले। ॲक्च्युली ते फार वयस्कर लोक आहेत, म्हणजे त्यांना बाहेरचं जेवण वगैरे किंवा इतर गोष्टी घेण्याची परवानगी नसते, कारण हेल्थ इश्यू असतो त्यांचा। पण तरी पण आम्ही आग्रह केल्यामुळे प्रभुनाथ भोईर, जयवंत भोईर असेल, त्यांनी आग्रह केल्यामुळे ते झालं। आणि त्यांनी फक्त हे केलं की जेवण देऊ शकत नाही, तुम्ही फ्रूट देऊ शकता। ॲक्च्युली तिथे 5 मिनटासाठी गेलो होतो, पण त्या लोकांचं एवढं प्रेम बघितलं आणि मी स्वतःच तिथे बराच वेळ त्यांच्याबरोबर घालवला। आणि आता आम्ही निश्चय केलेला आहे की दरवर्षी बाकी काय करो ना करो, पण ही सदिच्छा मतिमंद शाळा आणि ते वृद्धाश्रम इथे जरूर भेट देण्याची, जरूर त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, हे मनोमनी ठरवलेलं आहे।